तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल आणि प्रिशा इथे काय करतायत, तर आज प्रिशाच्या स्कूलमध्ये ॲनिमल थीम बेस्डचा एक इव्हेंट आहे, सो त्याची ते प्रॅक्टिस करत होते आणि नंतर स्कूलमध्येही गेलेले दोघं आणि तिथे फक्त फादरच अलाउड होते, त्यामुळे राहुल आणि प्रिशाच गेलेले. प्रिशाने तर तिथे मात्र खूपच जास्त एन्जॉय केला, मला राहुलने सांगितलेलं आणि मी व्हिडिओज पण पाहिलेले. पण पावसाचं तर मात्र विचारू नका, कंटिन्यू पाऊस तर चालूच होता. सो मी विचार केला, हे दोघं तर सकाळीच गेले होते 9 वाजता, यांना तो आल्यानंतर खूप भूक लागणार आहे, म्हणून मग या दोघांसाठी मी इथे पटकन असा ब्रेकफास्ट बनवून घेतलेला आणि मग दोघं जण आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला आणि दुपारून मात्र लंच वगैरे सगळं झाल्यानंतर निवांतपणे आम्ही बाहेर पडलेलो. पाऊस तर चालूच होता, पण आमचे जे आजचे कामं आहेत ना 2, ती आज करायचीच होती. सो सगळ्यात आधी आम्ही आलेलो इथे ज्वेलर्सच्या शॉपमध्ये, कारण की प्रिशासाठी आम्हाला पूर्ण घुंगरूचे असे पायातले चेन घेऊन घ्यायचे होते. सो त्यासाठी आम्ही इथे आलेलो, ट्राय करून पाहिले, प्रिशाला इथे खूप आवडलेले. आणि आता हे लहान असतानाच अशा हाऊस मौज होतात, कारण की मुलं मोठे झाल्यावर त्यांचे चॉईसेस ते चेंज होतात. आणि नंतर मग गाडीचं पण एक काम करून घ्यायचं होतं, म्हणून गाडीच्या एका दुकानात आलेलो आणि सगळ्यात मेन काम म्हणजे आम्हाला आमच्या गाडीमध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती बसवून घ्यायची होती. जे आम्ही फक्त चालू होतं की हो बसवू पण काही मुहूर्त लागत नव्हता आणि फायनली आज गणपती बाप्पाकडूनच हा मुहूर्त लागला आणि हे झाल्यानंतर आम्ही मात्र घरी जायला निघालेलो. चला तर मग बाय.